फक्त आता संख्या जास्त असल्यामुळं आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत त्या सांगायसारख्या नाही. त्याला आता सरकारच काय, आता त्याला कोणीच पुरणार नाहीये, कारण त्यांचे पण आमच्यात सहभागी होणार आहेत, ते बी घरी बसणार नाहीयेत आता. त्यामुळे आमच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात ते पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं, तन मन धनानं सगळ्या ताकदीनं उतरणार. तुम्ही नुसतं उद्यापासून बघा, यांच्या गाड्या बदललेल्या दिसतील, यांचे मुंबईत सगळं भगवं वातावरण झालेलं दिसेल, मराठ्यांच्या गल्ली गल्लीत बैठका झालेल्या दिसतील. हे तयारी पूर्ण करतील, आम्हाला शंकाच नाही कशाच बाबतीत. कारण जर आज 400 किलोमीटरहून 500 किलोमीटरहून ते इथं आले तर त्यांनी सुद्धा दंड थोपडले जातात मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायसाठी. कशाला कमी पडणार? नाही आता ते त्या समाजासाठी डोंगर शोधतात. हो ना, तेच प्रॉब्लेम आहे आमचा ना. आता त्यांचा प्रॉब्लेम तेच आहे, त्यांना ते आमच्यातच आहेत. आम्ही दोन्ही मिळून ठेवतो, पुन्हा तेच घेऊन बसायचं. आता त्याला काय पर्याय, ते नाही व्यवस्था केल्यावर आम्ही पुढे बसत असतो. ते आमचं ठरलेलं, त्यात काय बदल येतो त्याचं ठरलेलं. आम्ही आता ट्रॅक्टर घेतले सगळे संघ, आम्ही आमच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी करणार आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आज या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती, कोणीच घरी जायचं नाही. लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचे. हारपारचं शेवटचं आंदोलन आहे मुंबईत. करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची. कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कोणाचं ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही, कोणी भ्यायची गरज नाही, कोणाच्या केशेला सुद्धा भ्यायची गरज नाही. तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय आणि मराठा समाज तयारी करतोय. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्याच्या जिल्ह्यात झाले की गावाचे गाव पिंजून काढा. गावागावात बैठका झाल्या पाहिजेत, ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो. नाही नाही, बघा, काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधव लागतात, डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे. कारण वकील संघ घेतले म्हणजे काय केसच असते थोडंच असे. वकील दुसरं काम करू शकते, वकील सोपे नसते भाऊ, त्यांना इतके मार्ग माहित असते. म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही. आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहेत आणि मुंबईतला मराठा आज उद्या सकाळपासून सज्ज झालाय. त्यांचं मनापासून कौतुक करतोय आम्ही, मनापासून, की ते सगळ्या ताकदीनं मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय. पक्षीय संघटना गटतट सगळं सोडून खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर कौतुक करतोय, सगळ्याचं जाहीर. काल तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही मुंबईचे लोक वेशीवर बोलवताय, तुम्ही इकडून जाताय, तुम्हाला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज